नमस्कार, गावरान सुगरण या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी गुलाबजाम कसे बनवायचे, जेव्हा पण आपल्याला मुले गुलाबजाम मागत असताना आपल्याकडे प्रीमिक्स नसतं तर त्यावेळेस कशा पद्धतीने गुलाबजाम बनवायचे हे आज आपण इथं बघतोय। तर आपण आज रव्याचे गुलाबजाम बघतोय। तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतले। इथे रवा एक कप रवा घेतलाय। इथं हा कप आहे माझ्याकडे, या कपाने मी 1 कप रवा घेतलाय आणि त्याच कपाने अर्धा कप मिल्क पावडर घेतली, म्हणजे दूध पावडर घेतली। 2 चमचे मैदा घेतलाय, 2 चमचे तूप घेतले, 4 वेलदोडे घेतले आणि 2 चमचे साखर घेतली बारीक। आणि त्यासाठी आपल्याला याच कपाने 2.5 कप दूध लागणार आहे। दूध हे थंड करून घ्यायचं आपल्याला, मी दूध थंड करायला ठेवले दूध। तर याच कपाने आपल्याला 2.5 कप दूध मोजून घ्यायचं आहे। आणि आता पाकासाठी इथं ह्याच वाट्याने 1 वाटी गर आहे म्हणून 3 वाटी साखर घेतली आणि त्याला 3 वाटी आपल्याला पाणी घ्यायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाक बनवून घेऊया। तर सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेतो। गुलाबजामसाठी लागणारा पाक जो आहे तो बनवून घेतोय। तर इथे घेतलेली 3 कप जे साखर आहे ती या पातेल्यामध्ये घालूयात। पातेल गॅस चालू केलाय आधीच। आता याच कपाने आपल्याला 3 कप पाणी घ्यायचंय। जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय। आपला गुलाबजामचा पाक जो असतो तो जास्त घट्ट नसतोय, म्हणून जेवढी साखर आहे तेवढं सम प्रमाणात आपल्याला इथं माप घ्यायचंय। जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय। आता याला मोठा गॅस करून याला एक छान अशी उकळी आणून घेऊयात। तर इथे आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला या पाकामध्ये जे वेलदोडे आपण घेतलेत ते घालूया आणि ह्याला 4 ते 5 मिनिटं मंद आचेवरती आपण हा पाक जो आहे तो शिजवून घेणार आहे। जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही, फक्त थोडंसं चिकट लागलं पाहिजे आपल्या हाताला इतपत आपल्याला हा पाक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। तर एक 4 ते 5 मिनिटं छान असा शिजवून घेऊया। तर बघा इथे 4 ते 5 मिनिटे छान असा पाक जो आहे तो शिजवून घेतलेला आहे। तर हा पाक इथं आपला तयार झालेला आहे। आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही, हातावरती घेतलं थोडं थंड झाल्यावरती आपल्याला थोडंसं चिकट लागलं की आपला पाक जो आहे ते तयार झाले असं ओळखायचं। आता गॅस बंद करून देऊयात आणि गुलाबजाम कसे करायचे ते बघूयात। आता गुलाबजाम बनवण्यासाठी आता आपण इथं रवा घेतलाय, मी इथं बारीक रवा घेतलाय। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा जर असला तरी पण चालेल, कारण आपण परत ते मिक्सरवरतीच फिरवून घेणार आहे। तर इथं 1 वाटी रवा घेतलेला आणि हे जे मिल्क पावडर घेतली ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सगळं। आणि त्यामध्ये हा घेतलेला मैदा 2 चमचे आणि हे आता आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे 1 अर्धा मिनिटभर। तर बघा इथं छान असं मिक्सरवरती बारीक करून घेतले। अगदीच मैद्यासारखं झालं पाहिजे असं काही नाही, पण बऱ्यापैकी बारीक झालं पाहिजे। तर इथं छान असं 1 अर्धा मिनिटभर फिरवून घेतलं। तर हे आपलं पीठ जे आहे ते तयार झाले। थोडंसं अगदी रवा ठेवले बघा, तुम्हाला जाणवत असेल। तर आता आपण गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूयात। आता इथं गॅसवरती एक कढई ठेवली, त्यामध्ये हे मोजून घेतलेलं 2.5 कप दूध जे आहे ते घालूया। हे 2 कप आहे आणि इथं अर्धा हे असं 2.5 कप दूध घेतले आपण। रवा 1 कप आहे तर त्यासाठी आपल्या 2.5 कप दूध घ्यायचं आहे। इथं 2 चमचे साखर घेतलेली ती घालूयात आणि 1 चमचा तूप घालूयात आणि आता छान अशी याला एक उकळी आणून घेऊया। इथं आता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता करून ठेवलेलं जे आपलं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि आता हे आपल्याला एकसारखं करून यातल्या गाठी वगैरे जे आहेत त्या संपूर्ण फोडून एकसारखं पीठ जे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जसं की आपण गुलाबजाम प्रीमिक्स जे जसं बनवतो तसं याचा एक गोळा तयार होतो, तिथपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि गाठीसुद्धा पूर्ण अशा फोडून घ्यायचे। तर हे आपण शिजवून घेऊयात आता। तर बघा याचा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। तर आपल्या इथं गुलाबजाम बनवण्यासाठी इथं हे पीठ जे आहे, मिश्रण जे आहे ते तयार झाले ते एका ताटात काढून घेऊयात। गॅस बंद करूयात आता। तर इथे एक ताट घेतले, त्या ताटामध्ये हे मिश्रण जे आहे ते काढून ठेवायचं आणि थोडंसं अगदी गार होईपर्यंत, म्हणजे आपल्या हाताला सोसल इतपत गार करून घ्यायचं आणि मग हे आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे परत। तर बघा हे अगदी कोमट नाही, कोमटपेक्षा थोडंसं गरम आहे, आपल्या हाताला साईल इतपत आहे। तर ते छान असं आता मर्दून घ्यायचं आहे, एकसारखं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर याला 5 ते 7 मिनिटं आपल्याला छान असं एकसारखं मर्दून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं पीठ झालं पाहिजे त्याचं। तर हे छान असं मर्दून घेऊयात आता। तर बघा इथे एकदम मऊसूत असा मी गोळायचा बनवून घेतलाय। इतपत आपल्याला मळायचं आहे की हे ताटाला लागलेलं जे पीठ आहे ते संपूर्ण ह्याच्या संग असं जेवढं आपण मर्दल ना तेवढं त्या संग उचलून येते, तितपत आपल्याला मळायचं आहे। म्हणजे जोपर्यंत पीठ खालचं ताटाला लागलेलं निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे मर्दून घ्यायचं आहे। सगळं मर्दून झाल्यावर थोडंसं तूप लावायचं आणि परत एकदा एकसारखं हे मळून घ्यायचं। तर हा गोळा आपला इथं तयार झाला आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवूया।
तर आता आपण इथं गोळा बनवून घेतो. इथं एक पीठ घेतले थोडंसं, त्याच्या हातावरती आपल्याला असं एकसारखं ते चिरा पडत नाहीत, पण चिरा नाही पडले तितपत आपल्याला गोळा जो आहे तो छान जे प्रीमिक्स असतं त्यापेक्षा पटकन हे गोळे बनवून तयार होतात बघा. अजिबात चिरा पडलेला नाही त्याला कुठंच. तर हे संपूर्ण गोळे आपण बनवून घेऊयात अशा पद्धतीने. तर बघा इथं संपूर्ण पिठाचे आपले गुलाबजाम इथं बनवून तयार आहेत. जवळजवळ 40 गुलाबजाम इथं आपण बनवून तयार केलेत. गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवले. आता हे गुलाबजामुन जे आहेत ते आपण तळून घेऊयात. तर तेल पण आपलं छान असं गरम झाले. जास्त पण आपल्याला कडक तेल नको आहे आणि जास्त थंड पण नको आहे, मध्यम पाहिजे. तर त्यामध्ये तेलामध्ये जेवढे बसतील इतकेच आपल्याला गुलाबजाम टाकायचे आहेत. जास्त गर्दी करायची नाही, तर मग गुलाबजाम ते फुटले जातील. तर छान असे थोडंसं खालून भाजल्यावरती आपण याला थोडंसं पलटून घेऊया. तर बघा छान असं पलटी करून घेतलेत. आता याला छान असं सोनेरी रंग येतोपर्यंत बारीक गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. तर बघा मस्त असं सोनेरी रंगावरती गुलाबजाम जे आहेत ते तळून झालेले आहेत. तर हे काढून घेऊयात आणि हे आपले गरम गरम गुलाबजाम लगेचच आपल्याला पाकात टाकायचे. आपला पाक आधीच तयार आहे. पाक आपल्याला जास्त गरम नको आहे, म्हणजे आपले गुलाबजाम एकदम गरम आहेत. तर पाक आपल्याला थोडा नॉर्मल टेम्परेचरचा, म्हणजे थोडासा कोमट असला तरी चालेल. दोन्ही पण गरम असतील तर मग गुलाबजाम जे ते पाकात फुटले जातील म्हणून. तर अशाच पद्धतीने संपूर्ण गुलाबजाम जे आहेत ते तळून घेऊयात आणि पाकात घालून घेऊयात. तर बघा इथे संपूर्ण गुलाबजाम जे आपले तळून पाकात घालून झालेले आहेत. हे मुरण्यासाठी आपल्याला जवळजवळ 5 ते 7 तास लागतात. तर हे आता आपण ठेवणार आहे असेच मुरण्यासाठी. तुम्हाला सकाळी ते छान असे फुललेले आणि पाक त्यांनी पूर्ण शोषलेला असं दिसून येईल. तर हे गुलाबजाम मी आता संध्याकाळी बनवलेत. तर तुम्हाला उद्या सकाळी मी ते गुलाबजाम मुरल्यावरती कसे दिसतील ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवते, दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर हे गुलाबजाम आहे ते मस्त आपले करून तयार झालेले आहेत. तर बघा इथं आपण रात्री गुलाबजाम हे पाकात घालून ठेवले होते, मस्त असे फुलून तयार झालेत बघा. आणि संपूर्ण असा रस बघा किती तुम्हाला रात्री दिसत होता, पूर्ण त्यांनी शोषून घेतलेला आहे. तर मस्त असे इथं गुलाबजाम जे आहेत ते आपले तयार झालेत भिजून. आता तर एका बाउलमध्ये आता काढून घेऊयात. तर बघा इथं बाउल घेतलाय, त्यामध्ये आपण एक तयार केलेले गुलाबजाम काढून घेतोय. खूप मस्त, खूप रस असा पेलाय गुलाबजामनी, एकदम मस्त. जसे विकतचे तुम्ही पॅकेट आणून करता अगदी तसेच गुलाबजाम इथे आपले तयार झालेत. आणि घरच्या साहित्यात आणि कमी वेळेत हे गुलाबजाम जे ते बनवून तयार होतात. कधी पण मुलांनी मागितलं एखाद्या वेळेस तर अशा पद्धतीचे तुम्ही गुलाबजाम जे आहेत ते नक्की बनवून बघा. आता रक्षाबंधन, भाऊबीज हे सण येत आहेत, तर त्या सणाला तुम्ही हे गुलाबजाम अशा पद्धतीचे नक्की करू शकता. आणि करून तुमचे गुलाबजाम हे कसे झाले कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आता याच्यावरती थोडा रस होतोयात, आपण पाक होतोयात. मस्त असे गुलाबजाम आपले तयार झाले, एकदम रसरशीत असे गुलाबजाम इथं आपले तयार झालेले आहेत. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.